नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुद्रांक व नोंदणी विभागात शिपाई भरतीची जाहिरात आलेली आहे. जाहिरात आपण पाहू शकता. दिनांक 4 मे 2022च्या जी नुसार ही जाहिरात आलेली आहे. जाहिरात क्रमांक आहे 1/2025. सरळ सेवेने भरायची जाहिरात आहे. ibps.online, ibps.in, IGRCFEF25 या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना माहितीपत्रक IGRMaharashtra.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात टाकण्यात आलेली आहे. आपण त्या संकेतस्थळाला भेट देऊन जाहिरात पाहू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक पाहू शकता. आपण अर्ज करण्याची सुरुवात 22/4/2025 झालेली आहे आणि अंतिम दिनांक 10 मे 2025 आहे. ऑनलाईन पेमेंट करण्याची तारीख 10 मे 2025 आहे आणि हॉल तिकीट उपलब्ध होतील परीक्षेच्या आधी 7 दिवस अगोदर आपला मॅसेज येतील त्यामध्ये आणि वेळोवेळी साईडवर सुद्धा प्रकाशित करण्यात येतील जाहिरात, म्हणजे हॉल तिकीटबद्दल माहिती. ऑनलाईन अर्ज भरताना शैक्षणिक अर्हता, वय याच्या अटी दिलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया टप्प्यात माहिती पूर्ण भरावी. त्यानंतर माहिती बदल करता येणार नाही. चुकीची माहिती भरू नये. ऑनलाईन परीक्षा CBT बेस्ड आहे, कॉम्प्युटर बेस्ड आहे आणि महाराष्ट्र राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, लातूर, मुंबई, कोकण विभागातील खाली नमूद केलेल्या शहरामध्ये परीक्षेचे केंद्र आहे. तुम्ही अर्ज भरताना ते निवडू शकता. केंद्र निवडताना एक काळजी घ्यायची, कारण एकदा केंद्र निवडल्यानंतर तुम्हाला तो बदलता येणार नाही. त्यामुळे केंद्र निवडताना थोडं जे आपलं जवळचं केंद्र आहे तेच निवडायचं आहे. परीक्षा शुल्क महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नागपूर, अकोला, नांदेड, अमरावती, नंदुरबार, बीड, परभणी, चंद्रपूर, पुणे, सांगली, छत्रपती, सातारा जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये आहे. परीक्षा शुल्क हे ओपनसाठी 1000 रुपये, तर मागासवर्गीयासाठी 900 रुपये देण्यात आलेली आहे. अनाथ उमेदवारासाठी 900 रुपये आहे आणि माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकासाठी शुल्क नाही आहे. शुल्क फक्त ऑनलाईनच भरायचं आहे आणि ते नॉन रिफंडेबल असते, वापस भेटणार नाही तुम्हाला शुल्क. त्यामुळे Google Pay, PhonePe तुम्ही शुल्क भरू शकता. अर्ज भरणे व सादर करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. उमेदवारांना अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास पुढे एक नंबर दिला आहे, हेल्पलाईन नंबर 1800-222-366 आणि 1800-103-4566 या हेल्पलाईन नंबरवर सकाळी 9:30 ते 6 वाजता आपण संपर्क साधून ऑनलाईन फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. ऑनलाईन फी भरण्यास काही प्रॉब्लेम आला तर 12 तारखेपासून अर्ज भरण्याचे टप्पे आहेत. प्रोफाईल निर्माण करणे, अर्ज सादर करणे आणि शुल्क भरणे, असे 3 टप्प्यात आपल्याला अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. अर्ज भरण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, त्यामध्ये अर्जदाराचे स्वयंघोषणापत्र, शैक्षणिक पुरावा, वयाचा किंवा जन्मतारखेचा पुरावा, EWS प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल, दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा, खेळाडू असल्यास खेळाडू प्रमाणपत्र, अनाथ असल्यास अनाथाचं, महाराष्ट्राचा रहिवासी, विवाह स्त्रियासाठी त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट, मराठी भाषेचं ज्ञान असले याच्यासाठी तुम्ही 10वीची सनद किंवा मार्कमध्ये देऊ शकता, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, पदवीधर असल्यास पदवीधरांचे प्रमाणपत्र. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.